नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या सातपूर MIDC परिसरात भर दिवसा घडलेल्या एका धक्कादायक मारहाणीच्या घटनेनं खळबळ उडाली आहे। संतोषी माता नगर येथील रहिवासी प्रवीण बोंबले यांच्यावर तब्बल 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला। ही घटना सातपूर MIDC येथील शानकार कंपनीसमोर घडली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुचाकीवरून आलेले हल्लेखोर आधीपासूनच दबा धरून बसले होते। प्रवीण बोंबले तिथे येताच त्यांच्यावर दगड, लाथाबुक्की आणि ठोशांचा वर्षाव करण्यात आला असल्याची माहिती मिळतात बोंबले यांच्या मदतीसाठी काही मित्र धावून आले, मात्र सुरू असलेल्या दगडफेकीमुळे त्यांनाही मागे हटावं लागल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान बोंबले यांचे मित्र विशाल साबळे यांनी हल्ल्यामागे हप्ता वसुलीचा वाद असल्याचा गंभीर आरोप केलाय। शिवाजीनगर कार्बन नाका परिसरात फळ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडे काही तरुणांकडून हप्त्याची मागणी केली जात होती। हप्ता देणं बंद केल्यानंतर सातत्यानं धमक्या मिळत होत्या आणि त्याच वादातून प्रवीण बोंबले यांच्यावर हा हल्ला झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला। माझं नाव प्रवीण जगन बोंबले, मी राहणार संतोषी माता नगर इथे। मला 25-30 जणांनी शानकार शोरूमपासून दगडफेक केली माझ्यावर। काय कारण? माझा मित्र काय खंडणी मागत होते। कसली खंडणी मागत होते? ते हप्ते चालू करण्यासाठी मागत होते। हप्ता चालू करून द्या म्हणत होते। कशाबद्दल? गाडी तिथे लावते म्हणे। कसली गाडी लावतो? फळाची। साबळे, मी विशाल साबळे, राहणार ध्रुवनगर। माझी फळाची गाडी आहे, मोसोबा मंदिरपाशी मी लावत होतो। तिथं ते दोघं जण विसम आले, त्यांनी मला खंडणी मागण्याचा प्रयत्न केला। तर मी माझ्या मित्राला सांगितलं, तर त्याच्यानंतर त्यांनी त्याला दगडफेक करून मारण्याचा, जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। किती जण होते टोटल? ते 20 ते 25 जण होते। आणि ही घटना कुठं घडली? ही घटना शानकार शोरूमपाशी त्यांनी आम्हाला बोलवलं, तिथं त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली। कुठे आलं हे शोरूम? संतोषी माता नगरच्या खाली। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस सर्व आरोपांची सखोल चौकशी करतात। हप्ता न दिल्यामुळेच हा हल्ला झाला की यामागे आणखी काही कारण आहे याचा तपास सुरू आहे। दरम्यान भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे सातपूर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर, नाशिक।